एक शब्द बोलू नकोस तू. मला काही एक ऐकायचं नाही आहे तुझं. तुला असं करताना जराही लाज लज्जा काही वाटली नाही का ग? अगं तुझ्या आजीनी एवढ्या प्रेमाने तुझ्या वाढदिवसाला तुला दिलेली चेन तू विकून टाकतेस. शी. एवढ्या खालच्या थराला तुझं वागणं जाईल असं वाटलं नव्हतं मला. आज चेन विकली, उद्या स्वतःलाही विकेल. पोरीच्या जातीचा एक गुण नाहीये चांडाळणीकडे. आम्ही तिळतिळ तुटतोय सोन्यासाठी आणि चेन विकून मोकळी झाली. आणि सोन्याची चेन विकण्या एवढी काय गरज काय पडली तुला? अगं बोल ना. वेंकीचा वाढदिवस होता. मधुराकडे पार्टी होती. ते लोक नेहमी खर्च करतात. मी एकदा तरी चांगली गिफ्ट द्यायला नको का? तुम्हाला विचारायची सोयच नव्हती म्हणून टाकली विकून. ती गळ्यात असताना जेवढा आनंद होता ना, त्याच्यापेक्षा 10 पटींनी जास्त आनंद ती विकून गिफ्ट देताना झाला मला. एकदा तरी मी त्यांच्याशी बरोबरी केली. मधुरा, ए मधुरा, अगं आली का नाहीस तू? किती वेळ वाट पाहिली माहिती मी तुझी. शी, माहिती वेंकी बरोबर गेली असशील हो ना? तू खरंच चेन विकलीस? हो. अगं पण का? व्हॉट वॉज सो इम्पॉर्टंट? मला का नाही सांगितलंस तू? तुला कशासाठी? अगं केतकी, मी तुला दिली असते ना. पण तू चेन घेतली नसतीस आणि मला माझे हक्काचे पैसे हवे होते वेंकीला चांगली गिफ्ट द्यायला म्हणून.